नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे. आपलं मन स्वस्थ, तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, जेणेकरून आपलं शारीरिक स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील, आपल्या जीवनाचा दर्जा उंचावेल, आपल्याला जास्तीत जास्त आनंदाने जगता येईल आणि जास्तीत जास्त सकारात्मक होऊन जगता येईल. तर यासाठी वेगवेगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत. त्याचे लिंक्स जे आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रत्येक व्हिडिओच्या देत असते, ज्याच्यामध्ये आपण ग्रॅटिट्यूडवरती बोललेलो आहोत, जर्नलिंग कसं करायचं ते बोललेलो आहोत, नेगेटिव्ह थॉट्सचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हाही विषय आहे. माइंडफुलनेस आहे, त्याच्यावरती व्हिडिओ आहे. रिलॅक्सेशन टेक्निक्स कोणते कोणते आहेत, मन शांत ठेवण्यासाठी काय काय करायचं, असे खूप वेगवेगळे विषय आहेत. प्लेलिस्ट आहेत, तुम्ही कॅटेगरी वाईज व्हिडिओज सर्च करू शकता, बघू शकता. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला त्या प्लेलिस्ट आणि सगळेच व्हिडिओज तुम्हाला दिसतील. तर आज आपण जे बोलणार आहोत ते लोक काय म्हणतील हा जो एक प्रश्न आहे, किंवा ज्याला आपण फिअर ऑफ बीइंग जज्ड असं म्हणतो, की लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं ह्याची भीती काही जणांच्या मनामध्ये असते. तुम्ही म्हणाल त्याच्यात काय भीती बाळगायची आहे किंवा त्याची काय पर्वा करायची आहे, लोक तर काय बोलायला काहीही बोलतात. पण काही जणांना हा त्रास असतो. काही लोक जे खूप सेन्सिटिव्ह असतात, जे संवेदनशील असतात, किंवा जे लोकांच्या बोलण्याचा जास्त विचार करतात आणि ते नुसतं विचार नाही तर ते पर्सनली लावून घेतात, स्वतःच्या सेल्फ वर्थशी अटॅच करतात आणि त्यांना स्वतःबद्दल कमीपणाची भावना यायला लागते. तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे, त्यांना त्याची मदत होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ज्या लोकांना असा त्रास असेल त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. तर होतं काय बऱ्याचदा की ज्याला आपण सोशल अँक्झायटी असं म्हणतो, सामाजिक पातळीवरती असणारी चिंता किंवा तो डिस्कम्फर्ट, जेव्हा आपण 4 चौघामध्ये असतो, विशेषतः आपण अननोन पर्सन, ज्यांच्याशी आपली फारशी ओळख नाही आहे किंवा अजिबातच ओळख नाही आहे, अशा लोकांमध्ये जेव्हा आपण असतो, किंवा जे वरिष्ठ आहेत, आपल्या जे सिनियर्स आहेत, अशा लोकांमध्ये आपण जेव्हा असतो, तेव्हा तिथे त्यांना आपल्याबद्दल काय वाटेल किंवा किती नेगेटिव्ह वाटेल ह्याची कल्पना खूप जास्त प्रमाणामध्ये तिथे व्हायला सुरुवात होते. म्हणजे जर एखादा परफॉर्मन्स तुम्हाला द्यायचा आहे, एखादं प्रेझेंटेशन तुम्हाला द्यायचं आहे, किंवा एखादं काम कोणाच्या तरी समोर करायचं आहे, तर त्यावेळेला तर हे विचार खूप जास्त असतात की ते लोक मला हसतील का, माझ्यावरती टीका करतील का, त्यांना मी मूर्ख तर वाटणार नाही ना, किंवा मला एखादं काम कसं कमी जमतंय हे ते बघत राहतील, माझ्यातले फॉल्ट्स त्यांना दिसायला लागतील आणि ते म्हणतील की अरे ह्याला काहीच जमत नाही, किंवा त्यांचं माझ्याबद्दलचं मत खूप नेगेटिव्ह व्हायला लागेल, किंवा ते मला खूप दुरावतील. जर जवळचे नातेसंबंध असतील तर तिथे असंही वाटायला लागतं की रिजेक्शन मला मिळेल, मला ॲक्सेप्टन्स मिळणार नाही, किंवा ते माझ्या नात्यावरती परिणाम होईल, ते मला सोडून जातील. तर असे बऱ्याच गोष्टी लोकांना माझ्याबद्दल जे काही वाटतं त्याचे तर्क लढवले जातात. आणि इतकंच नाही तर त्या तर्क लढवल्यामुळे भीती आणि असुरक्षितता निर्माण व्हायला लागते. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की आपल्या सेल्फ वर्थशी, स्वतःचं जे मूल्य आहे आपलं, त्याच्याशी ते जोडलं जातं. म्हणजे जर त्यांना माझ्याबद्दल नेगेटिव्ह वाटत असेल तर मी खरंच नेगेटिव्ह आहे, माझी किंमत शून्य आहे, किंवा माझी व्हॅल्यू काहीच नाही आहे आणि मग माझ्यामध्ये खूप कमी आहे असा अर्थ त्याचा घेतला जातो. आणि स्वतःबद्दलची खूप एक नकारात्मक असे, जे आपण सेल्फ इमेज ज्याला आपण म्हणतो, स्वप्रतिमा, ती खूप नकारात्मक होते. स्वतःबद्दलचा रिस्पेक्ट कमी होतो, आत्मविश्वास त्याच्यामुळे ढासळतो. मला खरंच काही जमत नाही, मी खरंच मूर्ख आहे, किंवा माझ्यामध्ये काहीच कौशल्य नाही आहेत म्हणून मला लोक नावं ठेवतात, इथपर्यंत ते विचार जातात. आणि मग त्याच्यामुळे भीती आणि असुरक्षितता दोन्ही निर्माण होतात. मग पुढच्या वेळेला जेव्हा लोकांमध्ये जायचं, एखादं काम करायचं आहे किंवा कोणाशी तरी काहीतरी बोलायचंय, तेव्हा पुन्हा तेच विचार परत परत यायला लागतात की त्यांना माझ्याबद्दल अमुक अमुक वाटेल, नेगेटिव्ह. मग ते खूप टोकाचं असतं की ज्याला वास्तवाचा काहीही आधार नसतो, कधी तसं झालेलं सुद्धा नसतं, पण तरी सुद्धा मनामध्ये येणारे ते कल्पनांचे मनोरे एकावरती एक असं ते आपण कल्पना रचत जातो. आणि त्या इतक्या टोकाला पोहोचतात की त्या जणू काही खरंच ते घडतंय असं समजून
तुमचं मन त्याप्रमाणे त्या भावना तशा फील करायला लागतं आणि तुम्हाला प्रचंड भीती वाटते. काही जणांना हातापायाला घाम फुटणं, छातीत धडधडणं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये असणारा डिस्कम्फर्ट चार चौघांमध्ये उठबस करता न येणं किंवा गोंधळून जाणं, खाण्याची वेळ आली तर खाता न येणं, बोलण्याची वेळ आली तर बोलण्यामध्ये अर्धवट काहीतरी बोलणं, व्यवस्थित न बोलणं. तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या दिसतात समोरच्या माणसाच्या पण लक्षात येतात की हा माणूस तेवढा कम्फर्टेबल नाहीये. तर आणि मग त्याचाही पुन्हा त्रास व्हायला लागतो, त्याच्याबद्दलही मग गिल्ट यायला लागतं की चार चौघामध्ये मला उठबस करता येत नाही, खाता पिता येत नाही, लोकांशी धड बोलताही येत नाही, मी किती अँशियस आहे, मला एवढी कसली भीती वाटते, सगळेजण बाकीचे तर व्यवस्थित करतात आणि मला काय एवढी भीती वाटते. आणि ह्या विचारामुळे जास्त, ज्याला आपण आधी आपण सेकंडरी अँझायटीचा जो व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये आपण हेच बोललो होतो की मूळचा त्रास जो असतो त्याच्याबद्दलचे आणखीन विचार, ज्याला आपण सेकंडरी अँझायटी म्हणतो, की मी एवढं गोंधळून का जातो, मला एवढी लोकांची भीती का वाटते, किंवा मला चार चौघांमध्ये एवढं अनकम्फर्टेबल का वाटतं, का मला घाम फुटतो, का मला व्यवस्थित बोलता येत नाही. आणि मग त्याचाही पुन्हा स्ट्रेस वाढायला लागतो की मला हा त्रास आहे, मला सोशल अँझायटी आहे किंवा मला लोकांच्या बद्दलची भीती माझ्या मनामध्ये आहे. आणि मग ती सेकंडरी अँझायटी वाढल्यामुळे मूळचा जो त्रास आहे चिंतेचा, सोशल अँझायटीचा, तो अजून जास्त प्रमाणामध्ये वाढतो. कारण हे प्रत्येक वेळेला असं होतं, प्रत्येक वेळेला हा अनुभव जो आहे ना तो तुमचं मन गोळा करत जातं, साठा करत जातं. आणि मग मागचे अनुभव तुम्हाला आठवतात की मागच्या वेळेला माझा हात थरकाप झाला होता, हातापायाचा, छातीत धडधड झाली होती, मग आता सुद्धा तसंच होणार, आता सुद्धा लोक माझ्याकडे बघतायत, माझ्याबद्दल काहीतरी विचार करतात असं मला वाटत राहणार आणि आता सुद्धा तेच होणार. तर आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला समजून काय घ्यायचं आहे मुळात, की आपले जे अतार्किक विचार आहे, ज्याला आपण इररॅशनल थॉट्स म्हणतो, जे आपणच बनवलेले आहेत की लोक माझ्याबद्दल अमुक अमुक विचार करतील. नेगेटिव्ह थॉट्सचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे व्हिडिओज, जे आपण 4 व्हिडिओज आपल्या चॅनलवरती जे आपण आधी केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण एक माइंड रीडिंग हा एक प्रकार बघितला होता, ज्याच्यामध्ये लोक माझ्याबद्दल काय विचार करतात ह्याचा तर्क बांधून आपण तो खरा मानायला लागतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण वागायला लागतो. त्यातला हा एक प्रकार आहे सोशल अँझायटीमध्ये की लोक माझ्याबद्दल अमुक अमुक विचार करतील, हे आपलं मन गृहीत धरतं आणि त्याच्यावरती आपण तसंच काम करायला लागतो, तसं समजून आपण वागायला लागतो, ज्याने आपल्याला भीती निर्माण होते. तर तिथे आपण काम केलं पाहिजे की मुळात स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की लोकांच्या मनात जे चाललेलं आहे ते त्यांना माहिती आहे. जसं माझ्या मनात काय चाललंय हे लोकांना कळू शकत नाही, तसंच लोकांच्या मनातलं मी वाचू शकत नाही, कोणीही वाचू शकत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल तर्क बांधणं हे मी आधी बंद करतो. दुसरी गोष्ट, लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, ही त्यांची पर्सनॅलिटी, हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे, ते त्यांच्या विचारांनुसार ते वागणार आहेत किंवा त्यांना तसं वाटणार आहे. पण त्यांना तसं वाटलं म्हणून माझी वर्थ खराब आहे किंवा मी कुठेतरी कमी आहे किंवा माझी योग्यताच नाही, हे विधान जे आपण करतोय त्याला कुठलाही तार्किक आधार नाही, कुठलाही लॉजिक नाहीये. कारण मुळात आपली व्हॅल्यू ही लोक आपल्याबद्दल काय बोलतायत ह्याच्यावरती नसून आपण काय करतो, आपण काय वागतो याच्यावरती आहे. त्यामुळे आपण या जगामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला कोण ओळखतो तर आपण स्वतःच. लोकांना आपण फक्त दिसतो, ते आपल्याला 100% ओळखू नाही शकत. त्याच्यामुळे त्यांना जे दिसतं त्याच्यावरती फक्त त्यांनी कमेंट्स केलेले असतात आणि त्यांच्या कमेंट्स हे वैश्विक सत्य नाहीये किंवा त्यांच्या कमेंट्सने तुमची पर्सनॅलिटी ठरत नाही, तुम्ही कसे आहात हे त्यांच्या कमेंट्समुळे ठरत नसतं. ते फक्त त्यांचं वाटणं असतं, जे बऱ्याचदा चुकीचंही असू शकतं. तर तो त्यांच्या पर्सनॅलिटीचा एक भाग आहे, ते त्यांचं व्यक्तिमत्व आहे, हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे. आणि स्वतःच्या मूल्याला, स्वतःच्या सेल्फ वर्थला कुठलाही निकष, क्रायटेरिया न लावता मी काय आहे हे मला माहिती आहे हे सांगणं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणं, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी आहे की मला माझा परफॉर्मन्स काय, आता समजा मला एखादा स्पीच द्यायचं आहे, एखादा प्रेझेंटेशन करायचंय, कोणाशी तरी महत्वाचं बोलायचंय, मीटिंगमध्ये बोलायचं, तर तिथे मला काय बोलायचंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, रादर दॅन लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं ते लोक ठरवतील, त्यांना जे काही वाटतं ते. पण मला काय करायचंय, मला माझे मुद्दे काय मांडायचे आहेत ह्याची आधी पूर्वतयारी करून त्या मुद्द्यांवरती जास्त लक्ष देणं किंवा ते मुद्दे स्पष्टपणे मांडणं हे माझं काम आहे. मग त्याच्यावरती लोकांना काय वाटेल
ते त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यावरती माझी वर्थ ठरणार नाही. त्यामुळे पूर्ण लक्ष माझ्या म्हणण्यावरती केंद्रित करणं हा एक पुढचा भाग आहे. आणखीन एक पुढचा विचार असा आहे, सोशल अँझायटीवरती मात करण्यासाठी आपण काय काय करतो आहोत ह्याचा विचार करतो. तर पुढचा मुद्दा हा आहे की लोक काय विचार करतात ह्याच्यावरती कोणाचाही कंट्रोल नसतो. नेहमी कंट्रोल बाहेरच्या गोष्टींवरती लक्ष देण्यापेक्षा आज आत्ता माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे की मी काय करायचं. लोक जरी माझ्यावरती टीका करत असतील, त्यांना मी नेगेटिव्ह वाटत असतील, तर त्याला मी कसं तोंड द्यायचं हा माझा चॉईस आहे, हा कंट्रोल माझा आहे. मी ते म्हणणं किती माझ्या मनामध्ये घोळवतोय, किती रिपीट करतोय ह्याच्यावरती अवलंबून असेल की मला त्याच्याबद्दल किती भीती वाटेल किंवा त्याच्याबद्दल किती माझा त्रास होईल. म्हणूनच त्यांचं म्हणणं जे काही, त्यांनी मला जे काही नेगेटिव्ह बोलले असेल, जे काही क्रिटिसाइज केलं असेल, ते माझ्या मनामध्ये घोळवणं मी बंद करेन आणि त्याला न्यूट्रली ठेवेन. एक तटस्थपणे त्याचा मी स्वीकार करेन की ठीक आहे, हे त्यांचं म्हणणं आहे आणि मी त्यांचं म्हणणं बदलू शकत नाही किंवा कोणीही बदलू शकत नाही. कुणाच्याही वागण्यावरती कंट्रोल नसतो. त्यामुळे माझ्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या गोष्टींवरती माझं लक्ष राहील, जे मला करायचंय, जे मला बोलायचंय समोरच्या माणसांशी. पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की स्वतःला कम्फर्ट देणं, जे बऱ्याचदा आपण विसरतो. आपण लोकांना कम्फर्टेबल कसं करता येईल ह्याचा विचार करतो, लोकांशी चांगलं वागतो आपण, पण खूपदा असं होतं, ज्यांना चिंतेचा त्रास आहे अशा लोकांच्या बाबतीत हे जास्त होतं की ते स्वतःला कम्फर्ट द्यायला विसरतात, स्वतःवरती प्रेम करायला विसरतात, स्वतःशी कंपॅशनेटली दयाळूपणाने वागायला विसरतात. स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की मी सुरक्षित आहे. आज आणि आत्ता माझ्या बाबतीत काही झालंय का? आत्तापर्यंत जे नेगेटिव्ह विचार मी केले की लोकांना अमुक वाटेल, तमुक वाटेल आणि त्याच्यामुळे मग मी असं आहे तसं आहे, किती लोकांना आत्तापर्यंत हे वाटलं, किती लोकांनी आत्तापर्यंत मला बोलून दाखवलं, किती लोकांनी आत्तापर्यंत ऍक्च्युअली मला टीका केली जशी मला वाटली होती, जसं मी समजली होती, जसं मी गृहीत धरलं होतं तितक्या प्रमाणात झालं का? बऱ्याचदा असं दिसतं त्याच्या 50% सुद्धा अनुभव नसतो. जेवढे तुम्ही कल्पनेचे मनोरे रचलेले असतात त्याच्या 50% सुद्धा ऍक्च्युअली परिस्थिती घडलेली नसते तशी. ते फक्त आपण प्रेडिक्शन्स केलेले असतात, नेगेटिव्ह प्रेडिक्शन्स की अमुक होईल, तमुक होईल, लोकांना अमुक वाटेल, तमुक वाटेल. प्रत्यक्षात त्याच्या 50% ही गोष्टी सत्य नसतात किंवा त्या घडलेल्या नसतात. ह्याचीही आठवण आपण स्वतःला करून दिली पाहिजे. जेव्हा केव्हा आपल्याला लोकांच्या मध्ये जायचं आहे, जेव्हा केव्हा आपल्याला भीती वाटते, असे जे काही प्रसंग असतील, ते प्रसंग येण्याच्या 2 दिवस आधीपासून, 3 दिवस आधीपासून किंवा जेव्हापासून आपल्याला माहिती आपल्याला जायचं एखाद्या ठिकाणी काम करायचं लोकांसोबत, तेव्हापासून आपल्याला ते होईपर्यंत, ती घटना, तो प्रसंग येईपर्यंतचा वेळ आपल्याला स्वतःवर काम करण्यात घालवायचा आहे. जे काही आत्ता मी चांगले विचार तुम्हाला, पॉझिटिव्ह विचार सांगितले, ते सगळे लिहून घ्या. ते रोजच्या रोज वापरायला सुरुवात करा आणि जेव्हा स्पेशली तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचंय, लोकांमध्ये उठबस करायचे, त्याच्या आधीपासूनच 2 दिवस आधीपासूनच व्हिज्युअलाइज करा, डोळे बंद करून कल्पना करा की तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि तुम्ही खूप छान स्वतःवरती लक्ष देताय, स्वतःचं म्हणणं अतिशय रिलॅक्स्ड पद्धतीने मांडता आहात, लोकांचा विचार न करता, आणि तुम्हाला खूप कम्फर्टेबल, खूप रिलॅक्स वाटतंय, तुम्ही खूप कॉन्फिडंट आहात, खूप शांत आहात. तर ह्या सगळ्या गोष्टी मनात आणा, त्याच्यावरती विश्वास ठेवा, पुन्हा पुन्हा ते मनात घोळवत राहा. ज्याने काय होईल, तुम्हाला ऍक्च्युअली जेव्हा लोकांमध्ये काम करायचंय तेव्हा ती अँझायटी, ती फिअर कमी करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल. आणि जे काही आत्ता आपण पॉझिटिव्ह विचार बोललो त्याची अगदी नियमाने त्याचा सराव केला पाहिजे. रोज ते लिहिले पाहिजेत, दिवसातून 4-5 वेळा ते लिहिले पाहिजेत, ते फील केले पाहिजेत, दीर्घ श्वसनाद्वारे ते स्वतःला सांगितले पाहिजेत. मनातले जे नेगेटिव्ह विचार आहेत ते लेट गो केले पाहिजेत, तेही लिहून काढायचे, तेही श्वास सोडताना लेट गो करायचे दीर्घ श्वसनाच्या वेळेला. दीर्घ श्वसनाचा एक वेगळा व्हिडिओ आहे, तो आवर्जून बघा. रिलॅक्सेशन टेक्निक्सचे 4 व्हिडिओज आहेत चॅनलवरती, ते आवर्जून बघा, जेणेकरून मन शांत करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल याचंही तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. आणि आज आपण जे काही बोललो त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, जेणेकरून सोशल अँझायटी किंवा लोकांना माझ्याबद्दल काय वाटेल याची जी भीती आहे ती तुम्हाला दूर करता येईल, तुम्हाला स्वतःवरती लक्ष देता येईल, तुम्हाला आत्मविश्वासाने वावरता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचू देत आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.